Hello students, today we all are also going to start our ninth standards 3.2. In the last period, we all had learned about the brief summary and substance of the poem Coromandel Features, and today we all are also going to start the Fall of Troy. The Fall of Troy is a very big and interesting story to our syllabus. In this story, the writer tells to us about the information of three warrior. The name of the warrior was also Hector, Achilles, and also the Paris, Helen, and Helen. Now, the story is also very interesting. Before I read out the story, it is our duty to complete the first part of the warming up. पहा, ॲक्च्युअली ही जी काय कथा आहे, द फॉल ऑफ ट्रॉय. द फॉल ऑफ ट्रॉय म्हणजे ट्रॉयचे अधपतन किंवा ट्रॉयचे पतन. ट्रॉय या शहराचा ऱ्हास का झाला, ह्या पद्धतीनं या कथेमध्ये वर्णन करण्यात आलेलं आहे. नाव डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी एपिक्स और मिथॉलॉजिकल पोयम्स. तुम्ही काही पौराणिक जे काही एपिक्स आहेत, महाकाव्य, याच्यामधल्या काही कथा ऐकलेल्या आहात का, वाचलेल्या आहात का? द फर्स्ट क्वेश्चन इज ऑल्सो व्हेरी क्लिअर, व्हेरी सिम्पल क्वेश्चन. डू यू नो, तुम्ही जाणता का, स्टोरीज फ्रॉम एनी एपिक्स. जे काही एपिक्स म्हणजे महाकाव्य, महाकाव्यामधल्या किंवा जे काही पौराणिक कथा आहेत की ज्याला आपण मिथॉलॉजिकल पोयम्स म्हणतो किंवा मिथॉलॉजिकल स्टोरीज म्हणतो, या तुम्ही जाणतात का, तुम्ही ओळखतात का? तर उत्तर याचं डेफिनेटली येणार आहे, आय नो द स्टोरीज फ्रॉम एपिक्स और मिथॉलॉजिकल स्टोरीज रामायण अँड महाभारत. म्हणजे रामायण अँड महाभारत आर द स्टोरीज ऑफ एपिक्स और मिथॉलॉजिकल स्टोरीज किंवा मिथॉलॉजिकल पोयम्स म्हणलं तरी चालतं आहे. एक पौराणिक काव्य म्हणायचं याला. हु इज युअर फेवरेट मिथॉलॉजिकल कॅरेक्टर. एक पौराणिक कथेमधले जे काही कॅरेक्टर आहे एखादं, हे तुम्ही एखादं जाणू शकता का? अँड व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर. आणि तुम्हाला ते कॅरेक्टर का आवडते? तर उत्तर देणार तुम्ही की माय फेवरेट मिथॉलॉजिकल कॅरेक्टर इज ऑल्सो श्रीराम, की ज्यांना आपण प्रभू रामचंद्र म्हणतो. श्रीराम इज माय मिथॉलॉजिकल फेवरेट कॅरेक्टर और माय फेवरेट मिथॉलॉजिकल कॅरेक्टर इज श्रीराम. आय लाईक श्रीराम व्हेरी मच बिकॉज ऑफ his honesty and politeness. He was very famous for his honesty and he was a humble person or he was a humble man or he was very polite. एक नम्र आणि प्रामाणिक म्हणून ज्यांचं जे काही चरित्र संपूर्ण विश्वामध्ये आज तागायत आहे, म्हणून मला श्रीराम, की जे श्रीराम प्रभुचंद्र आहेत, हे माझे जे काय तर मिथॉलॉजिकल फेवरेट कॅरेक्टर आहेत. पहा, पहिले जवळपास आपण 2-3 प्रश्न कंप्लीट केलेत. डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी एपिक्स और मिथॉलॉजिकल पोयम. माय एपिक्स, आय नो द स्टोरीज फ्रॉम द एपिक्स ऑफ रामायण अँड महाभारत. नुसतं रामायण अँड महाभारत जरी लिहिलं तर चालतं आहे. हु इज युअर फेवरेट मिथॉलॉजिकल कॅरेक्टर. माय मिथॉलॉजिकल कॅरेक्टर इज ऑल्सो श्रीराम. व्हॉट डू यू लाईक अबाउट दॅट कॅरेक्टर. त्या कॅरेक्टरचं तुम्हाला काय आवडतं. आय लाईक हॉनेस्टी अँड पोलाइटनेस ऑफ दॅट कॅरेक्टर और आय लाईक हॉनेस्टी अँड पोलाइटनेस ऑफ श्रीराम. हु इज युअर फेवरेट वॉरियर. वॉरियर म्हणजे योद्धा म्हणतो आपण त्याला, वॉरियर, की ज्याला योद्धा किंवा नाईट, सरदार, KNIGHT हे सुद्धा म्हणतो. हु इज युअर फेवरेट वॉरियर. माय फेवरेट वॉरियर इज ऑल्सो हनुमान. माय फेवरेट कॅरेक्टर इज ऑल्सो हनुमान.
If you could visit a place, if you could visit a place in the ancient world or the mythological world, which place would you choose? Which place would you choose? Which event would you like? पहा प्रश्न कसा आहे, इफ यू कुड विजिट अ प्लेस, जर समजा तुम्ही एखाद्या ठिकाणाला भेट दिली, एखाद्या एन्शियंट जर पौराणिक हिस्टॉरिकल प्लेसला जर समजा जगातल्या तुम्ही भेट दिली, विच प्लेस वूड यू लाईक टू चूज, की तुम्ही कोणतं जे काय प्लेस आहे हे तुम्हाला आवडेल. विच इव्हेंट वूड यू लाईक. पहा प्रश्न जरी मोठा असला तर प्रश्न काय की जर समजा एखाद्या पौराणिक किंवा एखाद्या महाकाव्यातील एखादा जर काय ठिकाण प्लेस आहे, या प्लेसला जर समजा तुम्हाला भेट द्यायला जर समजा जायचं असेल तर तुम्ही कोणतं जे काही ठिकाण आहेत ते तुम्ही निवड करू शकता. विच इव्हेंट वूड यू लाईक, की तुम्हाला तिथलचा कोणता प्रसंग वगैरे काय तर आठवण. पहा आय वूड लाईक टू चूज अयोध्या. आय वूड लाईक टू चूज अयोध्या. आय वूड लाईक टू सी दॅट हिस्टॉरिकल प्लेस. आय वूड लाईक टू सी दॅट हिस्टॉरिकल प्लेस. आय वूड लाईक टू सी दॅट हिस्टॉरिकल प्लेस. पहा actually the fall of Troy is a fun and interesting lesson to our syllabus, and in this lesson the writer tells to us about the information of a few characters. It means there are few characters in this story. The first character is also Hector. The next character or the second character of the story is also Paris, Paris. The third character is also Helen. The fourth character is also Achilles म्हणतो आपण त्याला, Achilles. पहा actually there are four main characters in this story. There are four main characters. The first character of the story is also Hector, and Hector was a warrior. Hector was a warrior. Warrior म्हणजे योद्धा होता, नाईट, सरदार होता. Paris, a prince of Troy. Paris was a prince of Troy. And Helen was a princess. Helen was a princess. ती एक राजकन्या होती की ज्याला आपण वुमन सुद्धा म्हटलं तरी चालतंय. Achilles was also the warrior. पहा पॅरिस अँड हेलन यांच्यावर आधारित हा जो काय पार्ट आहे, तर हेलनचं कॅरेक्टर याच्यामध्ये मेन आहे. हेलन वॉज वाईफ ऑफ मेनोलियस. हेलन वॉज वाईफ ऑफ मेनोलियस. पहा जे काही चार कॅरेक्टरवर आधारित द फॉल ऑफ ट्रॉय हा जो काय पाठ आहे तो अत्यंत सुंदर असा आहे. ॲक्च्युअली धिस इज द बॅटल, धिस इज द वॉर ऑफ ग्रीक्स अँड ट्रोजन्स. धिस इज द बॅटल, धिस इज द वॉर, और धिस इज अ 10 years वॉर. 10 वर्षे चाललेलं जे काही युद्ध याला म्हणायचं, की जे युद्ध ग्रीक्स आणि ट्रोजन्स यांच्यामध्ये झालेलं आहे. ग्रीक्स म्हणजे ग्रीक किंवा ग्रीस देशातील लोक, आणि ट्रोजन्स म्हणजे ट्रॉयचंच नाव ट्रोजन आहे, ट्रॉय देशातील लोक. पहा ट्रॉयचे पतन का झाले, द फॉल ऑफ ट्रॉय का झाला, याच्यावर संबंधित ही जी काय तर कथा आहे. नाव स्टुडंट्स, do follow and listen the first passage or the first part of the fall of Troy. Now the Iliad is the story of Ilium or Troy. If we see the first line, we may have understand that Ilium or Troy is also one. The Iliad is a story of Ilium or a Troy. Iliad ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे. अ रिच ट्रेडिंग सेंटर, अ रिच ट्रेडिंग सिटी. आणि आशिया खंडातील जे काय तर अत्यंत भरभराटीचं अशा पद्धतीचे हे जे काय तर ट्रेडिंग सिटी आहे, शहर आहे. इन आसिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम अ एजियन टू अ ब्लॅक सी. म्हणजे इजियनपासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या अरुंद समुद्रापर्यंत
ट्रॉय हे एक जे काय तर ट्रेडिंग सेंटर आहे. ट्रेडिंग सेंटर म्हणजे त्याला आपण समृद्ध व्यापारी शहर असं म्हणू शकतो. नाव इट वॉज वेल सिच्युएटेड आणि अत्यंत सुंदर अशा पद्धतीनं वसलेलं आहे. सिच्युएटेड हे स्थानापन्न झालेलं आहे. सुंदर अशा पद्धतीचं हे जे काय तर शहर आहे ट्रॉय, आणि ही ट्रॉयचीच कथा आहे. नाव दी ट्रॉय वॉज वेल सिच्युएटेड. इट वॉज वेल सिच्युएटेड, एक सुंदर अशा पद्धतीनं वसलेले ते एक नगर होते. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, आणि कॉमर्स म्हणजे की ज्याला आपण व्यापार म्हणतो, उद्योग, कॉमर्स व्यापार, अँड ॲग्रिकल्चर म्हणजे शेती. मीन्स ट्रॉय वॉज बोथ ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, म्हणजे ते कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर व्यापार आणि शेती यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं जे काय तर ट्रॉय हे शहर आहे. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच असेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. आणि या शहराच्या समोर अथांग जे काय पसरलेला जो काही समुद्र आहे तो समुद्र या शहराच्या समोर आहे. कॅरिंग द गुड्स अँड ग्रेन्स. कॅरिंग द गुड्स अँड ग्रेन्स, आणि त्या समुद्रातून जो काय माल आहे किंवा जे काय धान्य आहे हे वाहून नेण्याचं जे काय तर काम हे व्हेरियस जे काय बोट्स आहेत त्या करत होत्या. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा. पहा, माउंट इडा, एक माउंट इडा नावाचा जो काय तर हाय पीक आहे ते एक उंच जो काय पर्वत आहे, ही अशी उंच पर्वत, उंच टेकडी त्याच्या समोर होती. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. Means the Troy was also situated in the surroundings of many rivers and streams. विविध प्रकारच्या छोट्या छोट्या जे काही तर नद्या आहेत, प्रवाह, ओढे हे तिथं होते. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. सुंदर अशा पद्धतीची जी काहीतरी टेकडी किंवा दरी आपण म्हणतो की जिथलची जी काही जमीन आहे ही अत्यंत फर्टाईल होती, म्हणजे सुपीक होती. अशा नद्यांच्या झऱ्यांच्या ठिकाणातून, पर्वतातून तिथं अनेक नद्या आणि झरे हे वाहत होत्यात, आणि त्या टेकड्यावरील जे काय दऱ्यामधून भरपूर वेल वॉटर्ड त्या सुपीक जमिनीला मिळत होते. विथ अ कॉर्न ग्रोईंग इन अ फर्टाईल फील्ड्स अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ दी मेडोज. मेडोज म्हणजे आपण त्याला कुरणे असं म्हणतो, कुरण, की जनावरे चरण्यासाठी. आणि मेनी कॅटल्स वेअर फीडिंग ऑन द रिच ग्रास, आणि त्या अत्यंत सुंदर अशा गवतावर किंवा रिच ग्रास की ज्याला आपण सकस गवत म्हणतो त्या गवतावर जे काय तर गुरे ही चरली जात असत किंवा पोसली जात असत. रिच ग्रास ऑफ दी मेडोज वाईल शीप फीड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि टेकड्याच्या उतारावर मेंढ्या ह्या चारल्या जात असत. स्लोप्स म्हणजे उतार म्हणतो आपण त्याला, टेकडी म्हणतो. मीन्स नॉट ओनली द कॅटल बट ऑल्सो शीप्स वेअर ऑल्सो फीड ऑन दी स्लोप्स ऑफ दी हिल्स. त्या उतारावर, त्या टेकड्यावर ते चारले जात असत. अराउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. अराउंड देअर सिटी, त्या शहराच्या सभोवताली, अराउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी. आणि समुद्रावरून कोणीही आपल्यावर येऊन हल्ला करू नये, अटॅक करू नये, म्हणजे शत्रूने हल्ला करू नये याच्यासाठी जे काय ट्रोजन्स आहेत, जे काय ट्रॉयचे लोक आहेत, ट्रोजन्स, या लोकांनी, या नागरिकांनी की त्या नगराभोवती एक भक्कम अशा पद्धतीची जी काय तर भिंत बांधलेली होती. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल could stand and sit and walk on it. The wall was so strong. The wall was also very strong. The wall was so broad. आणि ती जी काय भिंत आहे ही इतकी रुंद होती, इतकी मजबूत होती, इतकी जाड होती की लोक तिच्यावर उभेसुद्धा राहू शकत होते, बसू शकत होते आणि चालूही शकत होते. मीन्स द करंट सिनॅरिओ, द करंट टॉपिक is also that how the Troy city
was also very beautiful. The wall of the Troy, which was built by the Trojans, were also very strong. The wall was so broad that a people could stand and sit and walk on it. लोक तिथं उभा राहू शकत होते, बसू शकत होते आणि त्या भिंतीवरून चालू सुद्धा शकत होते. इतकी मजबूत अशा पद्धतीची भिंत होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन अँड पीपल कुड गो टू द सी शॉवर आउटसाईड. आणि हे जे काय मोठा एक दरवाजा बसलेला होता त्या नगराभोवती, त्या दरवाजा हा उघडल्याच्या नंतर लोक हे बाहेर येऊ शकत होते आणि जो काही सी शॉवर आहे समोर, की जो समुद्र किनारा आहे, तो समुद्र किनारा ते पाहू शकत होते आणि अत्यंत खुश होऊ शकत होते. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. परंतु शहराचा जो काय तो मुख्य दरवाजा आहे, गेट आहे, हे वॉर when the war was declared it will be also closed off. जेव्हा युद्ध हे पुकारले जायचं तेव्हा तो जो काय मेन गेट आहे दरवाजा त्यांचा हा बंद केला जायचा. अँड द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्टेस. आणि तो जो काय ते जे काही शहर आहे हे अत्यंत एखाद्या मजबूत अशा फोर्ट्रीजसारखं दिसायचं, म्हणजे किल्ल्यासारखं दिसायचं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. आणि कसल्याही प्रकारचा जरी समजा अटॅक समोरच्या एनिमीकडून आला तरीसुद्धा इट वॉज देअर ग्रेट प्रोटेक्शन. हे त्यांचं जे काय तर ते प्रोटेक्ट होत असत, त्यांचं ते संरक्षण होतं. नाव द वॉल्स आर सराउंडिंग इट ऑर लाईक अ स्ट्रॉंग फोर्टेस आर क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, are protected by the walls surrounding it as well as by the hills behind. Means not only the wall but also the hills are protected by the wall. आणि ती जी काय भिंत आहे त्या भिंतीचं जे काय तर संरक्षण हे कशापासून व्हायचं, की त्या मधल्या लोकांचं जे काय संरक्षण हे त्या भिंतीपासून आणि जे काही हिल्स आहेत, ज्या काय टेकड्या आहेत त्या टेकड्यापासून व्हायचं. दास ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. अशा प्रकारे ट्रॉय ही एक भक्कम अशा पद्धतीचं शहर होतं. इन दिस वे और दास ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. एक भक्कम मजबूत या भिंतीमुळं अशा पद्धतीचं ते नगर होतं, शहर होतं. पहा आता जर आपण छोटे छोटे जर प्रश्नांचा विचार केला, द ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. द ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. दस समजा आपण नाही घेतलं, ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी. आणि तुम्हाला जर समजा सांगितलं की या वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करा, तर निश्चितच तुमचं उत्तर आलं पाहिजे अ ऑर ॲन इक्वल टू वॉट. म्हणजे काय येणार, वॉट अ स्ट्रॉंग सिटी ट्रॉय वॉज एक्सक्लेमेशन मार्क. तुम्हाला जर समजा प्रश्न सांगितला ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी फ्रेम ऑर ॲड क्वेश्चन टॅग, याचा ॲड क्वेश्चन टॅग करा, तर तुम्ही ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी कॉमा वॉजंट इट ही याचं उत्तर आलं पाहिजे. वॉजंट इट, वॉजंट ट्रॉय नाही, वॉजंट दस नाही किंवा वॉजंट द हे सुद्धा अजिबात नाही. ट्रॉय वॉज अ स्ट्रॉंग सिटी स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड बाय इट्स वॉल्स अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. नाव देअर वेअर मेनी ग्रेट soldiers, there were many brave soldiers, there were many brave warriors, there were many brave knights in the Troy. त्या शहरामध्ये ते योद्धे जे काही सोल्जर्स आहेत, जे काही सैनिक आहेत, जे काही सरदार आहेत हे भरपूर होते. त्याच्यामुळं त्यांचा पराभव हा सहजासहजी होऊ शकत नव्हता. म्हणजे शहरातील जे काही शूर सैनिक आहेत त्यामुळे ते शहर हे कसं होतं तर अत्यंत संरक्षित होतं, सुखरूप होतं. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस, बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. परंतु ग्रीसचे जे काही सर्व राजे आहेत, किंग्स आहेत, ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस, म्हणजे जे काही हिरो आहेत, जे काही योद्धे आहेत, हे योद्धे आणि जे काही राजे आहेत या सर्वांनी ग्रीसच्या
यांच्या विरोधामध्ये. कोणाच्या विरोधात युद्ध डिक्लेअर केलेलं आहे? ट्रोजन्सच्या म्हणजे ट्रॉयच्या. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड अ वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. या ट्रोजनच्या विरोधामध्ये ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारले. वाय? बिकॉज पॅरिस प्रिन्स ऑफ ट्रॉय. आलं फर्स्ट कॅरेक्टर पॅरिस प्रिन्स ऑफ ट्रॉय. तुम्हाला जर विचारलं हू वॉज पॅरिस, तर उत्तर काय येणार? पॅरिस वॉज अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. म्हणजे कॅरेक्टरायझेशन, तुम्हाला जे कॅरेक्टरायझेशन सांगितले ना आत्ता, हेक्टर, पॅरिस, हेलन अँड अकिलिस, हे 4 कॅरेक्टर आहेत. आणि हे 4 कॅरेक्टर तो जर समजा आपल्याला कळाले तर आपल्याला हा जो काय फर्स्ट पार्ट आहे हा समजल्याशिवाय राहणार नाही. द फर्स्ट कॅरेक्टर इज ऑल्सो हेक्टर. हेक्टर वॉज अ वॉरियर. द नेक्स्ट कॅरेक्टर इज ऑल्सो मेन कॅरेक्टर and that character's name is also Paris. Paris was a prince of Troy. Helen was wife of Menelaus, and the last character is also Achilles. Achilles was also knight, or Achilles was a warrior, or he was a very great soldier. हे 4 कॅरेक्टरवर आधारित आहे. Now but all the kings and heroes of Greece had declared a war against the Trojans. ग्रीसचे सर्व जे काही योद्धे आहेत आणि राजे आहेत यांनी या ट्रोजनच्या विरोधामध्ये युद्ध पुकारलं. वाय? बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युडेड हेलन. कशामुळं युद्ध पुकारलेलं आहे? की जो काही राजा मेनोलिसची जी काही पत्नी आहे की जिचं नाव हेलन आहे, तिला त्याने काय केलेलं आहे की पळून जाण्यासाठी फूस लावली होती. म्हणजे पळून घेऊन गेला होता, त्याच्यासाठी हे जे काय तर यांनी युद्ध पुकारलं आहे. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रोजन हॅड परस्युडेड घेऊन जाणे. परस्युडेड हेलन वाईफ ऑफ ग्रीक किंग मेनोलियसची जी काही पत्नी आहे त्या मेनोलियसच्या पत्नीला याने फूस लावून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळंच यांनी त्यांच्या विरोधात युद्ध पुकारलं. टू एलोप विथ हिम ही हॅड ब्रॉट हर टू ट्राय. आणि त्याने तिला तिथून इलोप करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे चोरून पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. घेऊन गेला तो. आणि कुठं घेऊन गेला आहे? ट्रॉयला. ट्रॉय या शहरात त्यांनी घेऊन आलेला आहे. त्याच्यामुळं द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनोलिस. राजकुमार पॅरिस याने ग्रीक राजा मेनोलिसची जी काही पत्नी हेलन हिला पळून नेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यामुळं सर्व जे काही तिथलचे ग्रीक्सचे जे काही लोक आहेत यांनी या ट्रोजनच्या विरोधामध्ये लढाई पुकारलेली, युद्ध पुकारलेलं आहे. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज. आणि याचा बदला घेण्याचं जे काही काम आहे हे काम करण्याचं त्या ग्रीकच्या लोकांनी ठरवलेलं. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज ऑन ट्रॉय. म्हणून या ट्रॉयचा बदला घ्यायचा. यांनी जे काही हे रॉंग कृत्य केलेलं आहे त्याचा बदला घ्यायचा असं त्यांनी ठरवलेलं आहे. नाव दे सेल्ड टू ट्रॉय अँड लेड अ सीज. त्यांनी तिथं सैन्य आणलेलं आहे आणि त्या ट्रॉय या शहराला पूर्ण जो काय तर वेढा घातलेला आहे. टू द सिटी द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. 10 वर्षे त्या शहराभोवतीचा जो काय वेढा आहे हा चालू राहिला होता. मीन्स द वॉर वॉज ऑल्सो डिक्लेअर्ड अँड द ट्रोजन्स टू फॉट. म्हणजे यांनी सुद्धा त्यांच्या विरोधात लढा दिला. हार्ड, अत्यंत कठीण लढाई अशा पद्धतीची केली. अँड द सीज म्हणजे सैन्याचा वेढा कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. आणि 10 वर्ष ते युद्ध पुढं चाललेलं आहे. द फायटिंग वेंट ऑन डेली. दररोज युद्ध व्हायचं. दररोज जी काय तर लढाई ही होत होती, दररोज व्हायची. बट द सीज डिड नॉट एंड. परंतु जो काय वेढा आहे
तो सैन्यांचा जो काय वेढ आहे तो उठत नव्हता. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी, आणि दुसरीकडे ट्रोजननी सुद्धा त्यांना पळून लावण्याचा प्रयत्न करीत होते. ऑन दी वन हँड, आणि दुसरीकडे द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी, हे ग्रीकचे लोक त्या शहरामध्ये येऊ शकत नव्हते आणि हे सुद्धा त्यांना जे काय तर त्यांच्याबरोबर संघर्ष करीत होते. अँड ऑन दी अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे, म्हणजे त्यांना त्यांच्याबरोबर युद्ध केलं परंतु त्यांना पळून लावू शकत नव्हते. टू सेल अवे. एव्हरी डे द ट्रोजन्स केम आउट ऑफ देअर गेट्स, दररोज ट्रोजनचे जे काय लोक आहेत हे गेटच्या बाहेर यायचे. अँड द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स, आणि ग्रीकचे लोक की ज्यांनी त्या गेटच्या समोर जे काय टेंट ठेवले होते, शिप्स ठेवल्या होत्या, जहाजं ठेवले होते, ते बाहेर यायचे आणि सकाळी त्यांचं जो काय तर युद्ध सुरू व्हायचं. द ग्रीक्स एव्हरी डे द ग्रीक्स केम आउट ऑफ देअर टेंट्स अँड शिप्स अँड द फायटिंग वेंट ऑन, आणि अशा पद्धतीनं जे काय फायटिंग आहे, जे काय युद्ध आहे, हे युद्ध हे सुरू व्हायचं. समटाईम्स, कित्येकदा किंवा कधीकधी, समटाईम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज, आणि हे जे काय दोन्हीकडचे जे काय आर्मी आहेत हे दोन्ही आर्मीचे बऱ्याच वेळेस लढाया व्हायच्या. समटाईम देअर वेअर सिंगल फाईट्स, कधी दोघा शूरवीरामध्ये द्वंद्व युद्ध व्हायचं, कधी सिंगल फाईट्स व्हायच्या बिटवीन टू ग्रेट हिरोज, कधी दोघांमध्ये व्हायचं, कधी सिंगलमध्ये व्हायचं, कधी सामुदायिक व्हायचं, अशा पद्धतीचं पण दररोज जे काय तर लढाई व्हायची. समटाईम द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट, कधीकधी ट्रोजन्स या शहरातले जे काही सोल्जर्स आहेत हे चांगलं काम दाखवायचे. समटाईम द ट्रोजन्स हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाईम्स द ग्रीक, कधी ग्रीक लोकांचा विजय झाल्यासारखा व्हायचा, कधी ट्रोजन्सचा व्हायचा, पण दररोज कंटिन्यू 10 years वॉर याला म्हटलं जात आहे. बट स्टील द फायटिंग वेंट आउट, परंतु अशा पद्धतीनं जो काय जी काय लढाई आहे ही लढाई ही चालूच असायची. म्हणजे कधी ग्रीक जिंकत असत तर कधी ट्रोजन्स जिंकत असत, यांच्यामध्ये सरशी होत असे, त्यांचा विजय होत असे, परंतु तरी ही लढाई ही कशी होती, चालूच होती. ग्रेट हिरोज ऑफ बोथ साइड्स, आणि दोन्ही पक्षाकडील जे काय मोठे जे काय जे काही सैनिक आहेत, बोथ हिरोज योद्धे, ऑन बोथ साइड्स दोन्हीकडचे, वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ वॉर, या युद्धामध्ये ते वारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, या 9 वर्षामध्ये दोन्हीकडचे जे काय मोठे योद्धे हे या युद्धकाळामध्ये मारले गेले. 9 वर्ष शहराच्या संरक्षणासाठी, डिफेन्ससाठी जे काही नेतृत्व केल्यानंतर शेवटी त्यांच्यातला जो काही एक शूरवीर आहे त्याचा मृत्यू झाला. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ द सिटी फॉर 9 years, 9 वर्ष यांच्या संरक्षणासाठी ज्यांनी काम केलं, असा ब्रेव वॉरियर की ज्याचं नाव हेक्टर आहे. हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अकिलीस, अकिलीसकडून हेक्टर हा मारला गेला, त्याचा मृत्यू झाला. फ्रॉम नन कुड रेजिस्ट, त्याला कुणीही वाचवू शकलं नाही. बट अकिलीस हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय अ पॉयझनड ॲरो दॅट एंटर्ड हिज हिल. पहा, अकिलीसकडून मारला गेला आणि नंतर त्याचा प्रतिकार कुणीही करू शकले नाही, आणि नंतर खुद्द स्वतः अकिलीस ही त्याच्या शरीराचा जे काही जखम करण्याजोगा उरलेला भाग, म्हणजे त्याची जे काही हिल्स आहे, टाच आहे, त्यावर बाण लागल्यामुळं, त्यावर दुखापत झाल्यामुळं त्याचासुद्धा मृत्यू झाला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी फेअर ही कुड वाउंडेड, स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड, आणि नंतर पॅरिसचा सुद्धा स्वतः जो काय तर मृत्यू झाला. ॲल्सो बाय अ पॉयझनड ॲरो द ट्रोजन्स वेअर अ टायर्ड ऑफ बीइंग अ शट अप देअर सिटी, आणि ट्रोजनचे जे काही लोक आहेत यांनासुद्धा बंदिस्त त्या शहरामध्ये राहायचा
कंटाळा आला होता. अँड द ग्रीक्स वेअर आर लॉंगिंग टू सी. द ग्रीक्स वेअर आर लॉंगिंग टू सी म्हणजे त्यांनासुद्धा तिथून आपल्या घराकडे जायची तीव्र इच्छा झाली होती. परंतु बट स्टील द फायटिंग वेंट आउट. परंतु ही जी काय फायटिंग आहे, ही जी काय बॅटल आहे, ही जी काय लढाई आहे, तरी पण ही लढाई ही चालूच राहिली. अशा पद्धतीचं द फॉल ऑफ ट्रॉय बिकॉज ऑफ अ वुमन has been discussed in shortly. It's your duty to read out the lesson again and again, to see the Marathi transcription of your various notes and try to write the questions and answer of the English workshop. Now we shall stop here and let us continue immediately the next period tomorrow.